हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण ICDS योजना व कायदे याच्यावर आधारित IMP 20 प्रश्न पाहणार आहोत. आणि ICDS योजना व कायद्यावरचा हा चौथा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 3 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. हे अगोदरचे 3 व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील? तर आपलं जे विठ्ठल जोशी हे जे YouTube चॅनल आहे त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जा आणि मग ICDS प्लेलिस्ट आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका नावाची प्लेलिस्ट आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका या नावाने प्लेलिस्ट आहे. ती ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे सर्व व्हिडिओ पाहता येतील. तर सर्वप्रथम या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तर नेहमीच्या पद्धतीनं सुरुवातीला एक छोटीशी जाहिरात, काही सेकंद. जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक विकत घ्या. त्याच्यामध्ये अंगणवाडी म्हणजे ICDS योजना व कायदे यांची माहिती आहे, पोषण अभियानाची माहिती आहे, संगणकाची माहिती आहे, GK आहे, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता हे सर्व विषय यामध्ये दिलेले आहेत. फक्त चालू घडामोडी यामध्ये नाही, हे लक्षात असू द्या. तर तुम्हाला फायदा होईल परीक्षेला. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा कधी सुरू झाला? तर राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशनचा जो पहिला टप्पा आहे ना, तो 2005 मध्ये सुरू झालेला आहे. तर हे त्याचं उत्तर आहे 2005. त्याच्या पुढे पाहता, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य मिशनचा दुसरा टप्पा कधी सुरू झाला? पहिला टप्पा 2005 मध्ये सुरू झाला, परंतु दुसरा टप्पा कधी सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे 2011. तर हे दोन्ही लक्षात ठेवा की राजमाता जिजाऊ माता जे मिशन आहे त्याचा पहिला टप्पा 2005 मध्ये सुरू झाला आणि दुसरा टप्पा हा 2018 मध्ये सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर कुपोषणाशी लढण्यासाठी मिशन सारखे काम करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर कुपोषणाशी लढण्यासाठी मिशन सारखं काम करणारं भारतातील पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे. म्हणजे राजमाता जिजाऊ माता मिशन आहे, तर असं मिशन स्वरूपात काम करणारं पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्रच आहे. आणि ही आपल्यासाठी अभिमानाची अशी बाब आहे. त्याच्या पुढे पाहता, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशनला कोणत्या संस्थेकडून अर्थसहाय्य मिळतं? आता हे जे मिशन चालवण्यासाठी पैसा लागतो, तर जनरली आपल्याकडे काय होतं की केंद्र शासन किंवा राज्य शासन अ, अशा स्वरूपाच्या योजनांना पैसे देत असतात. परंतु हे जे राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य मिशन पोषण मिशन जे आहे ना, त्याला युनिसेफ या संस्थेकडून पैसा मिळतो. आता ही जी युनिसेफ आहे ना, ही युनायटेड नेशनची महत्वाची संस्था आहे. बालकांसाठी ही संस्था काम करते आंतरराष्ट्रीय पातळीवर. तर त्या युनिसेफ कडूनच यासाठी पैसा मिळतो. राजमाता जिजाऊ मिशन कोणती संस्था आहे? तर ही जी आपली राजमाता जिजाऊ मिशन ही जी संस्था आहे ना, ही संस्था आहे तांत्रिक आणि सल्लागार स्वायत्त संस्था आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाला कुपोषण कमी करण्यासाठी तांत्रिक सल्ला देणे. तर असं तांत्रिक आणि सल्लागार आणि स्वायत्त संस्था आहे. स्वायत्त म्हणजे काय? या संस्थेच्या कारभारामध्ये महाराष्ट्र शासनाचा कोणताही हस्तक्षेप नसतो, म्हणून तिला स्वायत्त संस्था असं म्हटलेलं आहे. आता शासकीय संस्था म्हणजे जी महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन असते तिला शासकीय संस्था म्हणतो आपण. आणि NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, बिगर शासकीय संस्था असं ते म्हटलं जातं मराठीमध्ये. त्याच्यानंतरचं आहे, राजमाता जिजाऊ मिशनचा मुख्य उद्देश पुढीलपैकी कोणामध्ये संवाद आणि सहयोग घडवून आणणे हा आहे? तर आपलं जे राजमाता जिजाऊ मिशन आहे ना, त्याचा जो मुख्य उद्देश आहे तो महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ICDS या तिघांमध्ये संवाद आणि सहयोग घडवून आणणे हा आहे. मी आधीच सांगितलं की राजमाता जिजाऊ मिशन ही एक तांत्रिक आणि सल्लागार स्वायत्त संस्था आहे. तर या तिन्ही विभागांमध्ये चांगल्या पद्धतीनं संवाद असावा, त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा सहयोग असावा, या स्वरूपाचं काम ही ICD म्हणजे राजमाता जिजाऊ मिशनचं आहे. तर वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. ड हे त्याचं उत्तर आहे की या 3 संस्थांमध्ये संवाद आणि सहयोग घडवून आणण्याचं काम हे मिशन करत असतं. आता राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशनचं उद्दिष्ट काय आहे? तर हे जे मिशन आहे ना आपलं, या मिशनचं उद्दिष्ट काय आहे? तर महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे हे उद्दिष्ट आहे.
त्यानंतर गर्भधारणेपासून पहिल्या 1000 दिवसांचे म्हणजेच 9 ते 24 महिन्यांचे महत्त्व पटवून देणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे. आणि एक विचार गट म्हणून कार्य करणे व शासनाला धोरण निश्चित करण्याकरता सल्ला देणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व की वरील तिन्ही उद्दिष्ट या मिशनची आहेत. आता सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2.0 ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2.0 म्हणजे दुसरा टप्पा पोषण अभियानाचा असा त्याचा अर्थ होतो. म्हणून त्याला 2.0 म्हटलेलं आहे. तर याची जी सुरुवात झालेली आहे ना, ती झालेली आहे सन 2022 मध्ये याची सुरुवात झालेली आहे. मला कमेंट करून सांगा बरं, पोषण अभियानाचा जो पहिला टप्पा आहे म्हणजे 1.0 त्याची सुरुवात कधी झाली होती ते कमेंट करून सांगा. सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2.0 अंतर्गत पुढीलपैकी कोणती योजना येते? आता हे जे पोषण अभियान 2.0 आणि सक्षम अंगणवाडी योजना याच्या अंतर्गत कोणती योजना आहे ते माहिती आहे का? तर त्याच्यामध्ये पहिली आहे अंगणवाडी सेवा, दुसरी आहे पोषण अभियान, तिसरी आहे किशोरवयीन मुलींसाठी योजना. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. या तिन्ही योजना या पोषण अभियान 2.0 या अंतर्गत येतात. आता 10वा प्रश्न आपण पाहूयात. 10वा प्रश्न आहे सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2.0 चे लाभार्थी कोण आहेत? तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान 2.0 चे लाभार्थी कोण आहेत? तर किशोरवयीन मुले व मुली, त्याच्यानंतर गर्भवती महिला आणि स्तनदा माता, हे तीनही त्याचे लाभार्थी आहेत. म्हणून त्याचं उत्तर आहे वरील सर्व. माझा एक प्रश्न आहे की किशोरवयीन मुले कोणत्या वयोगटातील मुलांना आणि मुलींना किशोरवयीन म्हटलं जातं ते मला कमेंट करून सर्वांनी सांगा. आता एक छोटंसं काही सेकंद की जर तुम्हाला महिला व बालविकासासाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि महिला व बालविकास विभाग ई बुक विकत घ्या. पण जर तुम्ही ICDSचं ई बुक घेतला असेल तर महिला व बालविकासासाठी सेपरेट ई बुक घ्यायची आवश्यकता नाही. अंगणवाडी पर्यवेक्षिकेमध्ये तो सुद्धा अभ्यासक्रम आपला म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक घेतलं तर याच्यामधून तुमचं अंगणवाडी पर्यवेक्षिकाची सुद्धा तयारी होते प्लस महिला व बालविकास या विभागाची सुद्धा तयारी होते. आता त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि एक सेकंद त्यानंतरचा 18वा प्रश्न आहे पहा आता. महिला व बालविकास मंत्रालयातर्फे 2024 मध्ये पोषण पंधरवडा ज्याला पखवाडा असं सुद्धा म्हटलं जातं कधी आयोजित करण्यात आला होता? तर 2024 मध्ये महिला व बालविकास मंत्रालयातर्फे म्हणजे केंद्र शासनाच्या पोषण पंधरवडा जो आहे तो आयोजित केला होता 9 मार्च ते 23 मार्च. असा पंधरवडाच म्हटलेला आहे म्हणजे किती दिवसाचा होता तो? 15 दिवस म्हणजेच 2 आठवड्यासाठी हे होतं. तर 9 मार्च ते 23 मार्च या दरम्यान पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला. मग त्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम वगैरे आयोजित केले जात असतात. 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम काय होती? तर 2024चा जो पोषण पंधरवडा होता त्याची थीम होती पोषण भी पढाई भी, म्हणजे पोषण पण आणि पढाई पण, म्हणजे पोषण भी पढाई भी उत्तम, म्हणजे उत्तम दर्जाचं पोषण आणि उत्तम दर्जाची पढाई असं मराठीत आपण म्हणू शकतो. तर त्याची थीम होती पोषण भी पढाई भी उत्तम, हे त्याचं उत्तर आहे. आता 7वा राष्ट्रीय पोषण महिना कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर 7वा राष्ट्रीय पोषण महिना जो आहे तो 2024 या वर्षी साजरा करण्यात आलेला आहे. आता याचाच धरून पुढचा प्रश्न असा आहे की 2024 मध्ये साजरा करण्यात आलेला 7वा राष्ट्रीय पोषण महिना कधी साजरा करण्यात आला? की 2024 मध्ये जर 7वा राष्ट्रीय पोषण महिना साजरा झाला तर तो कोणत्या महिन्यामध्ये साजरा झाला असा तो प्रश्न आहे. तर तो 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर म्हणजेच काय, सरळ सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सप्टेंबर 2024 मध्ये राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात आला. मला एक कमेंट करून सांगा की पहिला जो राष्ट्रीय पोषण महिना आहे तो कोणत्या वर्षी आणि कोणत्या महिन्यात साजरा झाला हे कमेंट करून सांगा. म्हणजे तुमचं नॉलेज सुद्धा मला चेक करता येईल या पद्धतीनं. तर केंद्र शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये संपूर्ण देशात पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी केली? तर केंद्र शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना ज्याला आपण ICDS म्हणतो तेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत संपूर्ण देशात पोषण अभियानाची सुरुवात
ही 2018 मध्ये केलेली आहे. हे त्याचं उत्तर आहे 2018. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान सुरू आहे? आता या ठिकाणी पहा, लक्षात ठेवायला सोपं आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? सर्वांना माहित आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? तर 36 आहेत. तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान सुरू आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे राष्ट्रीय पोषण अभियान सुरू आहे. आणि महाराष्ट्रात सर्वात शेवटी निर्माण झालेला जो जिल्हा आहे तो पालघर आहे. हे पण माहिती असू द्या, जीके मध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि पालघर जिल्ह्याची जी निर्मिती आहे ना, ती ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे. आता अजून नवीन 22 जिल्हे महाराष्ट्रात निर्माण करणं प्रस्तावित आहे, पण ते कधी होतील हे माहिती नाही. महाराष्ट्रातील किती प्रकल्पांमधील अंगणवाडी केंद्रांमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान सुरू आहे? आता महाराष्ट्रामधील ना 553 प्रकल्पांमधील अंगणवाडी केंद्रांमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान सुरू आहे, जे की 36 जिल्ह्यांमध्ये आहे. IFA चा फुल फॉर्म सांगा. आता IFA याचा फुल फॉर्म काय होतो माहित आहे? तर आयर्न फॉलिक ऍसिड. आपल्याकडे महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण भरपूर असतं पहा, म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो, हे पण माहिती असू द्या. तर त्या अॅनिमियाचा म्हणजे नायनाट करण्यासाठी ह्या आयर्न फॉलिक ऍसिडच्या टॅबलेट महिलांना दिल्या जातात. तर IFA चा फुल फॉर्म आहे आयर्न फॉलिक ऍसिड, असा त्याचा फुल फॉर्म आहे. आता पोषण ट्रॅकर विश्वाच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर पोषण ट्रॅकर जे विश्व आहे त्याच्या केंद्रस्थानी ह्या अंगणवाडी सेविका असतात. हे त्याचं उत्तर आहे. 7वा राष्ट्रीय पोषण महिना 2024 चे उद्दिष्ट काय आहे? तर 7वा राष्ट्रीय पोषण महिना जो की सप्टेंबर महिन्यामध्ये होता, आपण पाहिलेला आहे. याचं जे उद्दिष्ट आहे ना, ते आहे पोषण ही व शिक्षण ही, हे सुद्धा उद्दिष्ट आहे. पूरक अन्न हे सुद्धा उद्दिष्ट आहे. अॅनिमिया प्रतिबंध हे सुद्धा उद्दिष्ट आहे. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व, हे त्याचं उत्तर आहे. जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.